सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. आणि आता कुठेतरी आमचा समाज, पारधी समाज हा शिक्षणाच्या वाटचालीस सुरुवात करतोय आणि मधीच धनगर, बोगस महादेव कोळी, बंजारा किंवा वंजारा हे समाज शिरू पाहतायत आणि सरकारही त्यांना पाठिंबा देत आहे. असं जर होत राहिलं तर आम्ही ही करू, रस्त्यावर उभे राहू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण ह्या इतर समाजात स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी दिलं आहे. आणि आमचे बिरसा मुंडा किंवा तंट्या भिल्ल किंवा इतर समाजातील नेते यांनी योगदान दिले आहे. लढा देण्यासाठी उभारला नाही तर एसटी प्रवर्गातील 48 जाती, प्रत्येक समाजातील, प्रत्येक जमातीतील प्रत्येक माणूस हा एसटी साठी झगडणार आहे आणि लढत राहील. आणि आमचा पारधी समाज सुरुवातीला लढेल. एसटी समाज हा वर्षानुवर्षे मागासलेला आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील कलम 16(4) नुसार 77वी घटना दुरुस्तीने आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे. कारण की एसटी हा समाज कुठेतरी शिकला पाहिजे, कुठेतरी पुढे गेला पाहिजे, हीच इच्छा होती त्यांची. आणि दुसरा समाज आमच्या एसटी मध्ये घुसू पाहतोय म्हणजे हे कधीच शक्य नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 244 क्लॉज 1 ने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ह्यानुसार आमचे 10 स्टेट यादी ते केले आणि ते दरवर्षी 10 वर्षांनी ते पुढं आपल्याला केलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एसटीला 60% आरक्षण आहे. आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास 10% आहे. म्हणजे कुठंतरी हे आरक्षण आम्हाला सुद्धा स्वतःला सुद्धा कमी पडते. आणि यामध्ये जर दुसरे आरक्षण मागत असतील तर कुठंतरी आमच्यावर अन्याय होतोय. म्हणजे वर्षानुवर्ष कुठंतरी मागासलेला आमचा समाज हा कुठंतरी शिकला पाहिजे, कुठंतरी पुढे आला पाहिजे. म्हणजे येत असताना जर दुसरा समाज आमच्यामध्ये येत असेल तर म्हणजे यासाठी आमचा कायम विरोध राहील. आणि जर कोणी आलं तर आम्ही याच संख्येने पुन्हा इथं भेटू आणि त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करत आहोत. थँक्यू.